धोंड आहे ना माझ्यापाशी. हे धोंड असले मला काय धोंड्याची गरज आहे जावा. हा एवढं सोन्यासारखं धोंड आहे माझ्यापाशी. हे सोन्यासारखं धोंड आहे माझ्यापाशी. धोंड्याची काय गरज आहे रे मला. आंबरस दररोज खातो आपण. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल टाइम चॅनल मध्ये. तर बघू देखा नादामध्ये चहा घ्यायला असता होतो आता, आणि झपके खाल्ले असते. झपके खाल्ले पुन्हा काय चूक आहे. ही माझी चूक आहे का? तुमची चहा होतो जातो ही माझी चूक आहे. तुमचं चुकतंय. माझं तर नाही बाबा, काय तुमचं आकलीचं बाग नाही तुम्हाला. बरोबर का? चुकीचं बोललो मी. चुकीचं काहीच बोलत नाही ना मी. चुकीचं काय नाही, गप बसा. बायको आहे माझी परत. बुकीत आउट म्हणतात ना, बुकीत आउट करीन. ते तुमचंच झालं ना, बायको तुमची आहे म्हणलं. तर मला एक मुद्दा विचारायचा आहे तुम्हाला आता. काय विचारायचं, पटपट बोला. मुद्दा असा आहे की धोंड्याचा महिना संपत आलाय, तरी धोंड खायला अजून पोटात काय आमरस नाही यायला, काय नाही, कुठे फोन नाही, काय नाही. तर ह्याचं कारण काय व्हावं म्हणजे नाही का, म्हणजे मला त्यांना माहिती आहे लेकीने ऑलरेडी चांगला आमरस चपात्या करून खाऊ घातले. लेक जावाय समजदार आहेत, माहितीये त्यांना. त्यातच खुश. इतकं झाडावर काय चढवायचं, झाडावर चढायचं काय. तर असलं दिले माझ्या हवाली करून. खरं आहे ते. कसलं म्हणजे असलाय म्हणून तरी तसलं झालात तुम्ही. त्यातले धोंडा नाही, काय नाही, काय नाही. मला दोंड खायचे होय. धोंड आणि ते धोंडे खायचे. धोंड आणि ते गोंड असतात का आंब्याचे, ते धोंडेच खायचेत म्हणा ना. धोंड्याच्या महिन्यात धोंडच खावं लागतं. हा ना. हो. बरं असलं धोंडा दिलाय माझ्यापाशी. नशीब काय असलं असतं तेवढं चुकीचं आहे. कधीतरी आम्हाला बोलवा ना धोंड्याला, आम्ही काय नाही म्हणणार का. धोंड्याच्या रूपातच धोंडा आलाय, रूपात धोंडा आलाय माझ्यापाशी. त्यामुळे धोंड जेवण विसरून जा. काय समजायचं ते समजा. एवढं नसतं का, काय समजायचं ते समजा. धोंडा समजा. ते माझ्यापाशी धोंड आहे, मला धोंडीची गरज नाही. बरं एक अपेक्षा म्हणून नाही म्हणायचं काय, ते शब्द ऐकले बरं वाटलं. ते धोंड आहे ना माझ्यापाशी. हे धोंड असले मला काय धोंडीची गरज आहे जावा. एवढं सोन्यासारखं धोंड आहे माझ्यापाशी. हे सोन्यासारखं धोंड आहे माझ्यापाशी. धोंड्याची काय गरज आहे रे मला. आणि आंबरस दररोज खातो आपण. इतकं समजदार आहेत म्हणून तर म्हणते ना, काय तुम्हाला धोंड्याची गरज. बरं म्हटलं जरा फोन आला असता तर बरं झालं असतं, नाही का. असं म्हणजे असं कळलं असतं नाही का. नाही का म्हणजे ते कसं असतं, काय कळलं असतं नाही का. म्हणजे असं नाही करायचं आपल्याला. जे आहेत ते रिअल आहेत. म्हणजे किती समजदार आहे तू. लय समजदार आहे तुम्हाला. धोंड हे समजदार असतं पाहिजे. धोंड हे समजदार असलं पाहिजे, कळलं का. धोंडा समजदार असतो, आणि हे धोंड समजदार असलं ना काय गरज नाही. चला, आणि ह्या गोष्टीवर तुम्ही आता करा चहा मस्त पैकी, आणि आम्हाला पाजा गरम गरम जीव फरपळूस तर. बरोबर ना. काय हरकत नाही. तुमचं काय चुकत नाही. हे सगळं हे चुकतंय ना, हे माझं चुकतंय. बरं का, हे माझं चुकतंय. काय चुकतंय हे आहे ना नुसतं केलं काय माहितीये का. टेन्शन आहे माझ्या माझं आता. काय कशाचं टेन्शन आहे तुम्हाला. कशाचं टेन्शन आहे. शाळा चालू झाल्यापासून तर माझी झोप आहे ना. ताण तर माझ्या डोक्याला झालाय. ड्युटी जागाच बसावं लागतं. का मग काय कारण रातचं 10-11 वाजता जेवण भांडे उरकत नाही. तिथे तुमची आहे, तुम्ही 6ला लावा ना कुकर. अजून पुन्हा 6ला कुकर लावा, 5ला उठायचं. 6ला कुकर लावा, 8 वाजेपर्यंत स्वयंपाक करून जेवायला आम्हाला. निवांत काय टेन्शन नाही तुम्हाला, कळलं का. किती वाजता उठ. 6ला उठायचं आपलं. 6ला कुकर लावायचं. हे संध्याकाळचं बोलतोय. लक्षात घ्या जरा. झालं बाईचे जाते जरा चपळपणे असं घोरपडीवर चाललं पाहिजे. तुम्ही घोरपडीवर चिटकून बसा तुम्ही हातोरणाला. उठायचं नाही. कळलं का तुम्हाला. मला हसायचं नाही, सिरियसली घ्यायची नाही कुठली. बोलतोय नवरा बोलू द्या. नवरा बोलतोय बोलू दे. नवरा आहे 2 लेकराचा उरकी सकाळी उठून नाही. आई नवरा बैल वाढे त्याला काय जावं.
नवरा बैल भाडे आहे बरोबर का? बैल भाडा नसतो नवरा, घरातलं काम करतो म्हणून. मला पटत आहे मला थोडी तरी अक्कल पाहिजे रे. संस्कार असतात ते नवरा असं काम करतोय काय ते करतोय संस्कार असतात, त्याला बैल भाडा म्हणत नाहीत नवऱ्याला, कळलं का? एवढं नसतं का? एवढं नसतं. केवढं नवरा काम करतोय जीवाची ठेवू नका तुम्ही. दिवसभर पट्या काही काय सांगू तुम्हाला आता काम करून करून आम्हाला तुम्ही आम्हाला घरी काम लावता काय काम आलं घरचे होत ते फिरू नका उगाच. जगाला काम करू करू 2 दिवसात शाळा चालू आणि तर किती 1 वर्ष जाईल. मला तर लय टेन्शन आहे पुढचं भविष्य बघून. असं वाटतंय सापडत राहील. जाऊ दे आता काय बोलण्यात अर्थ नाही. चला जातो आता. झालंय टेन्शन आहे.